मंत्री अब्दुल सत्तार यांची पक्षाच्या अंतर्गत कारभारावर उघड नाराजी। सिल्लोड सोयगावला विकास निधीपासून वंचित ठेवल्याचा आरोप। तर निधी अंधारात दिला जात नाही, तक्रार असेल तर माझ्याशी बोला, मंत्री शिरसाट यांचं स्पष्टीकरण। प्रशांत आंबी धमकी प्रकरणी आमदार संजय गायकवाडांची होणार चौकशी। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्यानं अडचणीत, कोर्टाकडून गायकवाडांच्या चौकशीला परवानगी। वाशिम नगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा जोरदार धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 नगरसेवक भाजपत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रवेश। आदित्य ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन अमित ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। गळाभेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत कापला केक। शिवराज मोटेगावकरचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल। तांब्याच्या भांड्यातील पाणी गवताच्या साह्यानं विद्यार्थ्यांवर शिंपडत एम्समध्ये नंबर लागण्याचा दावा। मोटेगावकरने तंत्रमंत्र अंधश्रद्धेचा वापर केल्याचा आरोप। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारची न्यायालयीन कोठडीत रवानगी। खैरनारला 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारचा कारनामा। पतीच्या फोनमध्ये गॉड नावानं कोणाचा तरी नंबर सेव्ह। व्हॉट्सअपवरील संशयास्पद संवादावर सीबीआयची नजर। मान्सून श्रीलंकेची वेस ओलांडून भारतीय किनारपट्टीजवळ पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून केरळात होणार दाखल। अनुकूल हवामानामुळे मान्सूनचा प्रवास वेगवान। राज्यभरात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी। मान्सूनपूर्व पावसामुळे कोकणात गारवा, तर नाशिकमध्ये गारपीट। संभाजीनगरमध्ये वादळाच्या तडाख्यासह पावसाची हजेरी। मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। लोकलच्या महिला डब्यात तरुणांचा धिंगाणा। महिलांनी वारंवार सांगूनही तरुण डब्यातून उतरला नाही, तरुणावर गुन्हा दाखल। नवी मुंबईत वाशी हायवे जवळ बर्निंग बसचा थरार। खासगी बसला भीषण आग। आगीचं कारण अस्पष्ट। दुर्घटनेत कोणीही सुदैवानं बचाव झाला। भारतीय ॲथलेटिक्समध्ये गुरविंदर सिंगचा राष्ट्रीय विक्रम। 100 मीटरची शर्यत केवळ 10.9 सेकंदात पूर्ण करत सुवर्ण पदकावर कोरलं नाव। 10.10 सेकंदापेक्षा कमी वेळेत शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू। अमेरिकेच्या व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार। जवळपास 25 राऊंड फायर। सिक्रेट सर्व्हिसकडून हल्लेखोराचा एन्काउंटर। ट्रम्प सुरक्षित।